नमस्कार मित्रांनो. आपण ही एक नॉलेज शेअरिंग सेशन सुरू केलेले आहेत. दर वीक मध्ये प्रत्येक आठवड्याला आपण एका पर्टिक्युलर टॉपिकवर आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भात लागणाऱ्या काही टेक्निकल गोष्टी किंवा एक प्रॅक्टिसमध्ये आपल्याला उपयोगात पडणाऱ्या काही गोष्टी या आपण या सेशनद्वारे अ, त्यांचे समजून घेत असतो. आणि त्यासाठी आपण पहिलं आपलं जे सेशन सुरू केलं होतं, दॅट इज आर यू मेकिंग ओव्हर पेमेंट्स टू युअर सप्लायर्स. याच्यामध्ये मागच्या सेशनमध्ये आपण बऱ्याच टेक्निकल गोष्टी की ज्याच्यामुळे एक्झॅक्ट क्वांटिटी सप्लाय मधून येणाऱ्या मटेरियलची त्याचे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स आणि त्या कॅल्क्युलेशननुसार क्वांटिटीमध्ये किती फरक पडू शकतो जर आपण अननोईंगली किंवा चुकीच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स केले, ऑर अदरवाईज जर आपण प्रॉपर अवेअरनेस ठेवला नाही मटेरियल रिसीव करताना. त्याही गोष्टी आपण काही बघितल्या. इट मे बी डिलिबरेट चिटिंग ऑर इट मे बी अननोईंगली अनअवेअरनेस. तर या गोष्टींमुळे सुद्धा मटेरियलच्या क्वांटिटीमध्ये कशा रीतीने फरक पडू शकतो, ते जवळपास 5 ते 7% फरक अशा गोष्टींमध्ये पडू शकतो. आणि एक टिप्परचं पण आपण उदाहरण घेतलं की जर प्रॉपर कॅल्क्युलेशन्स आपण केले तर कस्टमाइज कॅल्क्युलेशन पेक्षा किंवा रुटीनमध्ये कन्व्हेन्शनल जेव्हा आपण कॅल्क्युलेशन्स करतो चुकीच्या पद्धतीचे, तर त्याच्यामध्ये आणि एक्झॅक्ट ॲक्युरेट टेक्निकल कॅल्क्युलेशनमध्ये हा 11% पर्यंत फरक पडू शकतो. याचे आपण उदाहरणं आणि हे बघितले. तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल की कॅल्क्युलेशन पार्ट हा किती महत्वाचा आहे इन केस ऑफ मेकिंग पेमेंट्स टू सप्लायर्स. तर या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता थोडासा आपण आजच्या सेशनमध्ये विचार करणार आहोत की ऑलरेडी स्टॅक मटेरियल असेल किंवा ऑलरेडी मटेरियल डिलिव्हर होऊन गेलेलं असेल, तर त्या डिलिव्हर्ड झालेल्या मटेरियलची क्वांटिटी आपण काही जज करू शकतो का? आपल्याला त्याचा अंदाज घेता येऊ शकतो का? कारण ऑलरेडी आपण मोड ऑफ मेजरमेंट्स बघितले की प्रत्येक एखादं शेप असेल किंवा एखादं ट्रॉली असेल, डंपर असेल, तर यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघून आपल्याला कॅल्क्युलेशन्स कसे करायचे आहेत हे आपण ऑलरेडी मागच्या सेशनमध्ये बघितलं. पण इन केस जर समजा एखादं डंप मटेरियल ऑलरेडी स्टॅक झालेलं असेल, तर आपण त्या क्वांटिटीचा अंदाज घेऊ शकतो का? कॅन वी वर्कआउट दॅट क्वांटिटी? ते आपण आजच्या या सेशनमध्ये बघू. तर जस्ट ॲज याच्याप्रमाणे तुम्ही बघताय की ज्यावेळेला एखादा डंपर किंवा मटेरियल अशा पद्धतीने स्टॉक होतं, त्यावेळेला इट फॉर्म्स अ हीप लाईक दिस. याच्याप्रमाणे एक असा ढीग तयार होतो आणि या ढिगाची एक अप्रॉक्सिमेट क्वांटिटी आपल्याला वर्कआउट करता येऊ शकते. कारण प्रत्येक वेळेला पॉसिबल नाही आहे की ज्या वेळेला मटेरियल येईल त्यावेळेला ते ॲक्च्युअलीच साईटवर मेजरमेंट मध्ये येऊ शकेल. पण इन केस जर समजा स्टॉक मटेरियल असेल किंवा बॅलन्स मटेरियल असेल, आपल्याला काही कारणाने त्याच्या क्वांटिटीचा अंदाज घ्यायचा असेल, तर वी कॅन चेक किंवा वी कॅन जज की किती क्वांटिटी ही असू शकेल. याचा एक थोड्याफार प्रमाणात आपल्याला अंदाज घेता येतो. आणि त्याच्याकरता आपण आज हाऊ टू वर्कआउट याच्यामध्ये कशा रीतीने काढलं जातं याचं आपण आज थोडंसं समजून घेऊ. ज्यावेळेला तुमचं मटेरियल या फॅशनमध्ये किंवा अशा पद्धतीने डिलिव्हर होतं, त्यावेळेला हा अशा पद्धतीचा ढीग तयार झाल्यानंतर एक साधारण सर्क्युलर शेपमध्ये अशा पद्धतीच्या एक गोलाकार फॉर्ममध्ये, इट मे बी अप्रॉक्सिमेट, एक्झॅक्टली सर्क्युलर शेप जरी नसला तरी पण सँडमध्ये किंवा गिट्टीमध्ये एक अशा प्रकारचा एक थोडासा अशा सर्क्युलर फॉर्मचा शेप बॉटमला तयार होतो. आणि ऑफकोर्स ज्या वेळेला हा ट्रक पास होतो किंवा निघून जातो, तर इथे थोडासा एक रॅन्डम टाईपचा टॉपला शेप असतो. इट मे नॉट बी एक्झॅक्ट सर्कल, पण असा शेप असू शकतो. पण जर तुम्ही याला फ्लॅट थोडासा याचा मेंटेन केला, याचा जो टॉप सरफेस आहे, हा टॉप सरफेस तुम्ही स्लाइटली सर्क्युलर करण्याचा प्रयत्न केला आणि ॲज सच
याला थोडंसं फ्लॅटमध्ये मेंटेन केलं तर तुमच्याकडे दोन प्रकारचे दोन डायमीटर तयार होतात. दिस इज बॉटम डायमीटर अँड दिस इज टॉप डायमीटर. यू कॅन यू कॅन मेक इट अरेंज इट लाईक दिस, की एक टॉपचा थोडा डायमीटर तयार होईल आणि एक बॉटमचा डायमीटर तयार होईल. आणि याची तुम्ही एक्झॅक्टली हाईट, व्हर्टिकल हाईट, यू कॅन काउंट द व्हर्टिकल हाईट एक्झॅक्टली याची अशा पद्धतीची ग्राउंड पासून तर याच्या टॉप सरफेस पर्यंतची याची व्हर्टिकल हाईट किती आहे ही तुम्ही मेजर करू शकता. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही हे दोन डायमीटर, बॉटमचा डायमीटर आणि टॉपचा डायमीटर, हे दोन डायमीटर डिफाईन करता. आपण याला बॉटमच्या डायमीटरला कॅपिटल डी म्हणू आणि टॉपच्या डायमीटरला स्मॉल डी म्हणू. तर हे दोन डायमीटर आपण डिफाईन केले आणि याची हाईट एच ही जर आपण मोजली तर या तीन गोष्टी, कॅपिटल डी, आउटर स्मॉल बॉटम डायमीटर, टॉप डायमीटर आणि व्हर्टिकल हाईट, या तीन मेजरमेंटच्या साह्याने आपण याची क्वांटिटी अप्रॉक्सिमेटली वर्कआउट करू शकू विथ धिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला असा आहे, अप्रॉक्सिमेट क्वांटिटी यू विल गेट quantity in CFT. Quantity you will get in CFT. What is the formula? 14.11 into height into d square plus d square. म्हणजे बॉटमचा डायमीटर स्क्वेअर प्लस टॉपचा डायमीटरचा स्क्वेअर, या दोघांचं समेशन मल्टिप्लाइड बाय vertical height and then it is multiplied by 14.11. So whatever the figure you will get, that is the quantity of that material in CFT approximately. तर अशा रीतीने इथे आपण एक उदाहरण घेतलंय की जर बॉटमचा डायमीटर 4 मीटर असेल, दिस बॉटम डायमीटर, दिस डायमीटर इज 4 मीटर, दिस इज टॉप डायमीटर. टॉप डायमीटरचा समजा तुमचा 2 मीटर असेल, एक्झॅक्टली डायमीटर म्हणता येणार नाही पण बट द टॉप सरफेसचा जो एक्स्ट्रीम पोर्शन, एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम आहे, दिस मे बी 2 मीटर. आणि त्याच्याप्रमाणे ही व्हर्टिकल हाईट जर आपण 1.5 मेजर केली असेल तर पुटिंग धिस व्हॅल्यू इन धिस फॉर्म्युला, दॅट इज 14.11 इंटू एच. एच इज अवर 1.5, दिस 14.11, एच इज 1.5 आणि समेशन ऑफ डायमीटर स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16 प्लस 2चा स्क्वेअर 4. सो 16 प्लस 4 20, 20 multiplied by 1.5, that is 30, and 30 multiplied by 14.11. So it comes to 423 and this 423 value will be defined in CFT. या फॉर्म्युल्यामध्ये ही व्हॅल्यू CFT ने मिळते आपल्याला. सो अशा पद्धतीचं एवढं मटेरियल जर स्टॅक असेल, या डायमेन्शन मध्ये जर मटेरियल स्टॅक असेल तर तुमची ही क्वांटिटी अप्रॉक्सिमेटली 423 CFT यू कॅन जज और यू कॅन डिफाईन होऊ शकतं. ही एक 5%, 7% व्हेरिएशन होऊ शकतं. म्हणजे 5 to 7% व्हेरिएशन म्हणजे इज अबाउट 15 to 20 CFT. या केसमध्ये 15 ते 20% कमी किंवा जास्त तुमचं मेजरमेंट नोट करण्याच्या याच्याप्रमाणे. तर अदरवाईज इट मे बी 440 और 415, 415 ते 430 CFT यू कॅन अप्रॉक्सिमेटली जज दिस क्वांटिटी. तर अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या स्टॉक मटेरियलचं किंवा ऑलरेडी काही बॅलन्स मटेरियल असेल, अगेन वी विल सी वन मोर एक्झाम्पल. समजा मॉटर बनवलेला आहे. मॉटर तुम्हाला माहिती आहे मॉटर कशा पद्धतीने बनवतात. पहिले एक रेतीचा हिप तयार करतात आणि असा एक रेतीचा हिप तयार होतो. पहिले घमेले मोजून घेतात ऍक्च्युली, आणि घमेले मोजून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये थोडासा डाऊन पोर्शन करून याच्यात सिमेंट ऍड करतात आणि मग ते मिक्स करतात. तर अशा पद्धतीचा जर रेतीचा एखादा सँडचा हिप तयार केला असेल आणि तुम्हाला माहिती आहे की क्वांटिटी एखादा प्लास्टर करायचा आहे, यू आर मेकिंग मॉर्टर फॉर पर्टिक्युलर प्लास्टर, एखाद्या प्लास्टरसाठी. तर प्लास्टर समजा एखादा वॉल सरफेस आहे, दिस इज द वॉल सरफेस. या वॉल सरफेसचा प्लास्टर करायचा आहे तर यू कॅन वर्कआउट द क्वांटिटी रिक्वायर्ड ऑफ मॉर्टर फॉर धिस प्लास्टर. सपोज दिस इज 10 foot length and 10 foot height and plaster is suppose thickness is
1 inches. 1 inches thickness. So in this way you can work out the quantity of mortar required. 10 into 10, 100 square feet multiplied by 1 inch. So now we have to convert it in feet. As in previous class we have seen की प्रत्येक इंचेसचं जे डायमेन्शन आहे ते फूट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1 इंचेस इज इक्वल टू आपण मागच्या वेळेला पाहिलं 0.08 फीट. 12 ने डिवाइड करून आपल्याला फीट मिळतील. सो वी हॅव टू मल्टिप्लाइड हिअर 0.08 फीट. 1 इंचेस म्हणजे 0.018 फीट. 0.08 फीट. सो 100 multiplied by 0.08, it will come to 8 CFT. The volume of mortar required for this plaster will be 8 CFT. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा सँडचा स्टॅक ऑलरेडी इथे आहे तुमच्याकडे मिळालेला आहे, अँड इफ यू वॉन्ट टू जज की याच्यामध्ये एवढं प्लॅस्टर, या वॉल करता लागणारं प्लॅस्टर मॉर्टर हे या वॉलमध्ये, या हीपमध्ये किंवा एवढ्या मटेरियलमध्ये होईल का, यू कॅन जज. हाऊ यू कॅन जज? यू कॅन कॅल्क्युलेट बाय धिस वे. सपोज दिस इज 2 meter, bottom diameter is 2 meter, this top diameter is 1 meter, and this height is suppose 0.5 meter. अशा पद्धतीचा तुमचा हा जो सँडचा स्टॅक आहे हा या डायमेन्शन मध्ये मिळतोय अप्रॉक्सिमेटली. आणि तुमच्याकडे प्लॅस्टरची जी क्वांटिटी आहे विच यू हॅव टू प्रपोज, ही क्वांटिटी ही तुम्ही वर्कआउट केली आहे 8 CFT. So with the help of this formula just now we have seen, we can calculate की एवढ्या मॉर्टर मध्ये, एवढ्या सँड मध्ये हे प्लास्टर होऊ शकेल का. हाऊ? व्हॉट इज वी कॅन वर्क आउट द क्वांटिटी ऑफ दिस sand in CFT. Quantity in CFT. What is our formula that we have just seen? 14.11 into H into D square plus D square. I will come here again. 14.11 into H into D square plus D square. या फॉर्म्युल्याने मला अप्रॉक्सिमेट क्वांटिटी माझी या स्टॅकची कळून येईल. सो अगेन 14.11 into H is 0.5. D square means bottom diameter square, that is 4, plus top diameter square, that is 1 square 1. So this is 4 plus 1 5. 5 into 0.5 2.5. 2.5 into 14.11. If I make this calculation, 14.11 into 2.5. So this calculation will come about 35.27. Means roughly you can say about 30 to 35 CFT. म्हणजे ही जी सँड इथे स्टॉक केलेली आहे किंवा व्हॉट इज द सँड लाईंग हिअर, ही या पद्धतीचे डायमेन्शन असतील तर ही सँड जवळपास 30 ते 35 CFT सँड आहे. आणि व्हॉट मच क्वांटिटी यू रिक्वायर्ड, दॅट इज अबाउट 8 CFT. मीन्स एवढं प्लॅस्टर एवढ्या सँड मॉर्टरमध्ये इझिली होईल. अबाउट 1/4च क्वांटिटी रिक्वायर्ड आहे याच्यापेक्षा. अशामध्ये यू कॅन अबाउट 400 स्क्वेअर फीट इथे 8 CFT आलाय. यू कॅन मेक 32 CFT, 32 स्क्वेअर फूट ऑफ CFT ऑफ प्लास्टर इन दिस सँड. म्हणजे 100 स्क्वेअर फीट आहे. फॉर 400 स्क्वेअर फीट दिस मच सँड इज इनफ. तर अशा पद्धतीने तुम्ही रफ कॅल्क्युलेशन करण्याकरता सुद्धा किंवा अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा, आयदर फॉर चेकिंग मटेरियल, ऑलरेडी एखादं मटेरियल डंप होऊन गेलेलं आहे, यू कॅन चेक द क्वांटिटी, or if you are having somewhat quantity and you want to take a judgment of it की किती quantity ही approximately असेल. So with the help of this formula you can work out the quantity of that material. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही क्वांटिटी अशी जज करता येते फॉर
multi-purpose reason, for payment also and for your guessing also, whether so much work is required, so much quantum of work is there. So can we complete, or whether it is sufficient material for it or not, you can judge. तशाच पद्धतीमध्ये आपला आणखीन एक प्रकार पाहिला होता की these are the बलास्ट मटेरियल और गिट्टी मटेरियल रेल्वे ट्रॅकच्या बाजूला तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये स्टॉक केलेले मटेरियल दिसतात आणि याची क्वांटिटी एक्झॅक्टली आपल्याला डिफाईन करता येते. तर ही डिफाईन करण्याकरता हाऊ टू वर्कआउट दिस क्वांटिटी, या क्वांटिटीला कसं काढायचं याच्याकरता आपण एक सिंपल बेसिक प्रिन्सिपल मेथड लास्ट याच्यामध्ये सेशनमध्ये पाहिलं, अँड दॅट इज एरिया मल्टिप्लाइड बाय डेप्थ. दिस इज द फिगर. आपण पाहत होतो की याचा जर व्हॉल्यूम कुठल्याही याचा मटेरियलचा आपल्याला काढायचा असला, इफ यू वॉन्ट टू वर्कआउट व्हॉल्यूम ऑफ एनी, सो लेंथ इंटू ब्रेथ इंटू डेप्थ. सो लेंथ इंटू ब्रेथ, दिस मच इज एरिया. सो एरिया इज एनी ऑफ पर्टिक्युलर, जो कॉन्स्टंट आहे तो एरिया. समजा जर हा आपण एरिया कन्सिडर केला तर या एरियाला दिस मच इज डेप्थ, दिस मच इज द डेप्थ फॉर दिस एरिया. सो एरिया मल्टिप्लाइड बाय डेप्थ इज द बेसिक कन्सेप्च्युअल फॉर्म्युला to work out the volume of any material. Same principle will apply here. इथे आपण काय केलं होतं, टिप्परच्या केसमध्ये आपल्याकडे दोन डेप्थ होत्या, लेंथ होत्या. टॉपची लेंथ होती आणि बॉटमची लेंथ होती. सो वी हॅव टेकन ॲव्हरेज. आपण दोघांचं ॲव्हरेज घेतलं होतं ज्या वेळेला आपल्याकडे दोन लेंथ होत्या. आता या केसमध्ये आपल्याला ज्या वेळेला व्हॉल्यूम काढायचा आहे, अशा केसमध्ये ज्या वेळेला आपल्याला व्हॉल्यूम काढायचा आहे त्यावेळेला आपलं प्रिन्सिपल तर बदलणार नाही. अवर प्रिन्सिपल विल रिमेन सेम. व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू डेप्थ. आणि लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एल इंटू बी. एल इंटू बी इज एरिया, एरिया मल्टिप्लाइड बाय डेप्थ. हिअर डेप्थ म्हणजे ही जी आता आपण स्टॉक करताना अशा पद्धतीचा जेव्हा आपला स्टॉक होता सर्क्युलर, त्यावेळेला आपण ही व्हर्टिकल डेप्थ कन्सिडर करत होतो. सो दिस इज द डेप्थ और डी. आता राहिला प्रश्न एरिया. इन केस ऑफ हिअर, या केसमध्ये एरिया ही दिस इज द डेप्थ, ही जी आहे व्हर्टिकल ही डेप्थ आहे. पण व्हॉट इज द एरिया? हिअर देअर आर टू एरियाज. एक बॉटमचा एरिया A1, एक टॉपचा एरिया A2. बोथ आर डिफरंट एरिया. जसं टिप्परच्या केसमध्ये दोन लेंथ्स होत्या, तर याच्यामध्ये दोन एरिया आहे, बॉटमचा एरिया आहे आणि टॉपचा एरिया आहे. आता पुन्हा दोन जसे वेगवेगळे एरिया आहेत, तर कोणता एरिया कन्सिडर करायचा? सो वी विल गो फॉर ॲव्हरेज एरिया. म्हणून आपण इथे काय केलं, बॉटम एरिया आपल्याला काढता येईल एक्स इंटू वाय, दिस इज बॉटम एरिया. टॉपचा एरिया ए इंटू बी, दिस इज ए, दिस इज बी. ए इंटू बी इज टॉपचा एरिया A2. अशा पद्धतीने आपल्याकडे A1 आणि A2 दोन एरिया आहेत. याचा आपण ॲव्हरेज घ्यायचा आहे, म्हणजे A1 प्लस A2 डिवायडेड बाय 2. ॲव्हरेज एरिया घ्यायचा आहे आणि ॲव्हरेज एरियाला डेप्थने ज्या वेळेला आपण मल्टिप्लाय करू त्यावेळेला आपल्याला टोटल क्वांटिटी मिळेल. हिअर एरिया इज नॉट फिक्स्ड. दोन प्रकारचे एरिया आहेत, टॉप आणि बॉटम एरिया वेगवेगळे आहेत, म्हणून इथे आपण ॲव्हरेज एरिया घेतोय. वी आर कन्सिडरिंग हिअर ॲव्हरेज एरिया अँड मल्टिप्लाइड बाय डेप्थ. डेप्थ इज अ व्हर्टिकल हाईट. तर अशा हे बेसिक प्रिन्सिपल ज्या वेळेला आपल्याला माहिती राहील आणि आपण हे बेसिक प्रिन्सिपल फॉलो करू त्यावेळेला आपल्याला एक्झॅक्टली फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही किंवा वेगवेगळे ट्रायल्स करण्याची गरज पडणार नाही. आपल्याला माहिती आहे की एरिया एक नसताना दोन आहे, आपल्याला फक्त त्याचा ॲव्हरेज घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जो बॉटमचा एरिया असेल त्याला आपण त्याच्या डायमेन्शनने मल्टिप्लाय करून A1 काढू. बॉटमच्या एरियाला एक्स इंटू वाय A1, ए इंटू बी दॅट इज A2. तर अशा पद्धतीने A1 आणि A2 ज्यावेळेला दोन एरिया आपल्याकडे येतील आपण त्याचा ॲव्हरेज कन्सिडर करू. विल कन्सिडर ॲव्हरेज एरिया आणि ॲव्हरेज एरियाला या डेप्थने मल्टिप्लाय करू, Hने मल्टिप्लाय करू. सो हिअर XY प्लस AB डिवायडेड बाय 2 इज ॲव्हरेज एरिया अँड मल्टिप्लाइड बाय डेप्थ. तर देन यू गो विथ दिस बेसिक प्रिन्सिपल और बेसिक फंडामेंटल कन्सेप्ट, तर आपल्याला चुकणार नाही किंवा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही
की नाहीतर जेणेकरून आपल्याला मग डिवायडेड बाय 2 आहे की डिवायडेड बाय 3 आहे, ॲव्हरेज मध्ये प्लस आहे की मल्टिप्लाय आहे, कशाने काय, दिस कन्फ्युजन एक होतं आणि त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन चुकतात. सो इन्स्टेड ऑफ रिमेंबरिंग कॅल्क्युलेशन ऑर फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा आपण त्याचा बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवला, सो इट विल गो इझियर अँड द कॅल्क्युलेशन्स विल गो ऑटोमॅटिकली. तर अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धती जे स्टॉक केलेले असतात, या स्टॉक केलेल्या मटेरियलचं आपल्याला व्हॉल्यूम काढता येतो. अगेन आय विल गिव्ह यू वन डायमेन्शन और वी विल चेक सम व्हॅल्यूज फॉर इट. अशा पद्धतीने जर एखादं मटेरियल स्टॉक केलं असेल, इफ दिस इज 4 मीटर बाय 2 मीटर और 2 पॉइंट, आपण कॅल्क्युलेशन करता सोप्या फिगर्स घेऊ. 2 मीटर बाय 4 मीटर असं जर बॉटमचं डायमेन्शन असेल आणि याच्यामध्ये, सॉरी हे जास्त आहे, दिस इज 4 मीटर, दिस इज 4 मीटर, दिस इज 2 मीटर किंवा 3 मीटर. आपण थोडंसं त्याला प्रपोर्शनेट व्हॅल्यूज घेऊ, दॅट विल बी बेटर. दिस इज 3 मीटर, दिस इज 4 मीटर आणि याला टॉपला आल्यावर इफ दिस इज 3 मीटर अँड दिस इज 2 मीटर, अशा पद्धतीचे व्हॅल्यू आले तर बॉटम एरिया विल बी 12 स्क्वेअर मीटर आणि टॉपचा एरिया विल बी 6 स्क्वेअर मीटर. याचा जर ॲव्हरेज झाला तर एरिया विल बी 9 स्क्वेअर मीटर. 9 स्क्वेअर मीटरला ही जी डेप्थ आहे, इफ वी कन्सिडर इट ॲज सपोज 1 मीटर, सो this quantity will be 9 cubic meter. So average area multiplied by depth. This 12 square meter, this is 6 square meter, 12 plus 6, 18 divided by 2, 9 square meter is the area and 1 meter is the height. So 9 into 1, 9 cubic meter will be the volume of this trapezoidal shape or trapezoidal stack. याला तुम्ही 35.31 ने जर मल्टिप्लाय केलं, so you will get the volume in CFT. It's approximately, it will be about 300 something. You can go for it. By 35.31 ने मल्टिप्लाय करून तुम्हाला CFT मध्ये व्हॉल्यूम मिळेल. पण हा 9 क्युबिक मीटर व्हॉल्यूम हा तुम्हाला अशा पद्धतीने ॲव्हरेज एरिया कॅल्क्युलेट करून काढता येऊ शकतो अँड दिस इज द मेथड. सेम अशाच पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही बघाल की ट्रॅपेझॉइडल फुटिंग असतात, हिअर कम्स द पेडेस्टल. पेडेस्टल असणार आहे ज्या वेळेला फुटिंग असेल, हे या फुटिंगला एक डेप्थ असणार आहे, याला जर खाली डेप्थ आली, सो दिस विल बिकम अ पेडेस्ट्रियल फुटिंग. अशा पद्धतीने एक स्लोपिंग फुटिंग तयार होईल. आणि या स्लोपिंगचा फुटिंग व्हॉल्यूम काढण्याकरता कॉन्क्रीटचा फंडामेंटल प्रिन्सिपल हेच आहे. द फंडामेंटल प्रिन्सिपल विल रिमेन सेम, बट वी गो मोर ॲक्युरेट फॉर मोर ॲक्युरेट फिगर्स. आणि मोर ॲक्युरेट काढण्याकरता आपण काय अप्लाय करतो, हाऊ वी कॅन अप्लाय द मोर स्पेसिफिक और मोर ॲक्युरेट मेथड ऑफ टू कॅल्क्युलेट धिस ॲव्हरेज, दॅट वी विल सी इन अवर नेक्स्ट सेशन. म्हणजे थोडक्यात अर्थ काय, पुढच्या सेशनमध्ये आपण हे बघणार आहे की स्लोपिंग फुटिंग किंवा ट्रॅपेझॉइडल फुटिंगचा व्हॉल्यूम कसा काढायचा. दिस विल बी अवर नेक्स्ट topic of discussion. So in next week we'll see how to work out the exact quantity of concrete in case of trapezoidal footing. तर ट्रॅपेझॉइडल फुटिंग वर आपण नेक्स्ट सेशन मध्ये चर्चा करू. ह्याच्यात आपण पाहिलं अप्रॉक्सिमेट व्हॉल्यूम एखाद्या स्टॅक मटेरियलचा कसा असतो, आणि जर अशा शेपमध्ये बलास्ट वगैरे स्टॉक केले असतील किंवा एखादं डिफाईन्ड मेजरमेंटमध्ये अशा शेपमध्ये जर स्टॉक असेल तर आपण त्याचा व्हॉल्यूम कसा काढू शकतो विथ फंडामेंटल रूल्स और फंडामेंटल थेरम्स, दॅट ॲव्हरेज ऑफ एरिया multiplied by depth. And in next session we'll see how to make it more specific, more accurate for calculation of concrete quantity. तर आपण अशा कॉन्क्रीट क्वांटिटी आणि काही आणखीन क्वांटिटीज
अंडरग्राउंड सम्स वगैरे किंवा सिलेंड्रिकल वॉटर टँकर्सच्या कॅपॅसिटी वगैरे या टॉपिकच्या अंडर डिस्कस करू की जेवढ्या काही कॅपॅसिटीज आपल्याला काम पडतं किंवा व्हॉल्युमेट्रिक जे काम पडतं. सो वी विल डिस्कस इन दिस टॉपिक हाऊ टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम अँड दॅट विल बी अंडर हेड ऑफ आर यू मेकिंग overpayments to your suppliers. If quantity, it may be any form, it may be water, it may be material, it may be any other transaction. So likewise, so just we'll meet in our next session how to calculate the volume of trapezoidal footing. Till then, happy engineering. Thank you.